कोकणचा राखणदार आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्रीदेव वेतोबाचा 30वा वर्धापन दिन सोहळा अत्यंत मांगल्यात आणि उत्साहात संपन्न होतोय। पहाटेपासूनच वेतोबाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या। मंदिरात धार्मिक विधी, अभिषेक आणि विशेष पूजा संपन्न झाल्यानंतर दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती। भाविकांनी श्रद्धेने देवाला केळीचा घड अर्पण केला। यावेळी प्रशासनाने गर्दीचे चोख नियोजन केले होते, ज्यामुळे सोहळा निर्विघ्नपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न होतोय। नमस्कार, मी जयवंत राय, श्रीदेव वेतोबा देवस्थान विश्वस्त समितीचा मी अध्यक्ष आहे। आज श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन, आज वेतोबाचा वर्धापन दिन आहे। 22 एप्रिल 1996 रोजी ही जी वेतोबाची आजची जी मूर्ती दिसते ती पंचधातूची मूर्ती स्थानापन्न केली आणि त्या नंतर प्रत्येक वर्षी त्या वेतोबाचा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात सुरू असतो। हजारो म्हणण्यापेक्षा लाखो भाविकांची या ठिकाणी उपस्थिती, लोक दर्शनासाठी, आपले नवस फेडण्यासाठी आणि देवाच्या उत्कंठतेने म्हणजे देवाचं एक दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात। आणि आमच्या नियोजनाप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी केलं जातं। मी 16 रुपये आवडतात। गेली जवळजवळ 13 वर्ष मी या देवस्थान ट्रस्टवर काम करतोय। आज वेतोबाचा वर्धापन दिन। आज या वर्धापन दिनाला महाराष्ट्राबाहेरून लोक असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात। आमच्या वेतोबाला एकदा गारणं घातलं की ते पूर्ण झालं नाही असं कधी होत नाही। असंख्य भाविक येऊन आपले नवस सांगत असतात की मग कोणाची संततीविषयी, आर्थिक विषय किंवा आरोग्यविषयी काही तक्रारी असेल तर वेतोबाला गारणं घातलं जातं आणि ते पूर्ण करायला लोक इथे येतात आणि आम्हाला आपले अनुभव सांगत असतात। नवसाला पावणारा देव म्हणून वेतोबाची आमच्या ख्याती आहे। आम्ही ट्रस्ट म्हणून अध्यात्माबरोबर इतर सामाजिक कार्य पण करतो। तसेच आरोग्यविषयक शिबिरं, त्याच्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया गरीब लोकांच्या अगदी मोफत पूर्णपणे करून देतो। पण दुर्धर आजाराने गावातील कोण व्यक्ती आजारी असेल तर त्याला आर्थिक मदत, शालेय उपक्रम राबवतो, म्हणजे वेगवेगळे एज्युकेशन किंवा इतर सगळं हे करतो। त्याच्यामुळे अध्यात्माबरोबर आमचं ट्रस्टचं काम, हे सामाजिक कार्य पण आमचं चालू असतं। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।